समोर गुरु व देव उभे आहेत. आधी कोणाच्या पाय पडावं? तर कबीर महाराज म्हणतात आधी गुरुच्या पाय पडा, कारण गुरुमुळे देव दिसतो. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव. बलिहारी गुरु अपनावो, गोविंद दियो बताओ. कबीर महाराज. गुरु शालेय जीवनातील असो अथवा परमार्थिक जीवनातील असो, पटकन गुरुचं दर्शन घ्या व गुरुचा कृपाशीर्वाद घ्या. तुमचं जीवन परिपूर्ण होतं. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली लिहित आहेत. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोष येते. झाडाच्या मुळाला जर सहज पाणी टाकलं तर पाना फुलाला टवटवी येते. तसे गुरुच्या सेवेने आपल्या जीवनाला टवटवी येते व आपलं जीवन धन्य होतं. म्हणून गुरुला भजा. जो गुरुला भजत नाही व गुरुचा अपमान करतो त्यास पावलोपावली अपयश येते. जय श्री कृष्ण.